करायचा। पिंपळनेर सटाणा रस्त्यावरील अपूर्ण रस्ते कामे आणि रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये। मंगळवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास देशशिरवाडे गावाजवळ एक भीषण अपघात घडला। रस्त्यावर साचलेली खडी आणि अपूर्ण काँक्रिटीकरणामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन तब्बल 2दा उलटले। या अपघातात चालक निवृत्ती कदम, इंजिनियर संकेत गाडगीळ तसेच कामगार ज्ञानेश्वर देशमुख आणि अप्पा कदम हे चौघे जखमी झाले। ही सर्व मंडळी ओडाफोन कंपनीच्या कामासाठी सटाण्याकडे जात होती। सुदैवाने इतक्या मोठ्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। जखमींना तात्काळ सटाणा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। दरम्यान ही घटना ताजी असतानाच याच मार्गावर काही अंतरावर पहाटे 3 वाजेच्या सुमारास आणखी एक अपघात घडला। चालकाला डुलकी लागल्याने गाडीने समोरच्या वाहनाच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली। या दुसऱ्या अपघातातही मोठी हानी टळली असली तरी एकाच रात्रीत झालेल्या 2 अपघातांनी रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी केली जातीये। मी देशशिरवाडे येथील रहिवासी असून या ठिकाणी कमीत कमी 7 ते 8 वर्षापासून रस्त्याचं काम चालू असून रस्त्याचं काम व्यवस्थित होत नाही। त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस माझ्या शेताजवळ या ठिकाणी असलेले हा जो 752 क्रमांक नॅशनल हायवे जो आहे या महामार्गावर रस्त्याचं काम व्यवस्थित न झाल्यामुळे या ठिकाणी रात्रीच्या वेळेस जे वाहनं येतात त्यांचे नेहमी या ठिकाणी अपघात होत असतात। आणि एका बाजूला स्पीड ब्रेकर टाकलेला आहे, पूल आहे, नदी आहे, दुसऱ्या बाजूला रस्ता खराब आहे। या दोघे बाजूंनी रस्ता खराब असून आणि एवढ्या या 500 मीटर मध्ये रस्ता खराब आहे आणि बाकीचा रस्ता चांगला आहे। वाहनं हे जोरात येत असतात। रस्ता चांगला असल्यामुळे वाहनं या ठिकाणी जोरात येत असतात, परंतु इथंच रस्ता जो 500 मीटरचा आहे या ठिकाणी रस्ता चांगला नसल्यामुळे वेगाने येणारे वाहनं या ठिकाणी पलटी होतात किंवा इथं नेहमी वारंवार अपघात होत असतात।